नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला। जो सल्ला आपण सर्वांनी आता थंबनेलमध्ये पाहितला आणि जो सल्ला आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचला। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता सामान्य कुक्कुटपालक बांधवांना 15 जानेवारी नंतर 100% थांबवायचीच आहे या ठिकाणी कोंबड्यांची खरेदी। होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना 15 जानेवारी नंतर 100% थांबवायचीच आहे कोंबड्यांची खरेदी। पण जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारता झालाय की 15 जानेवारी नंतर अखेर आपण सर्वांनी कोंबड्यांची खरेदी का थांबवायला पाहिजे आणि 15 जानेवारी नंतर जर आपण कोंबड्यांची खरेदी थांबवली तर आपला कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा आणि 15 जानेवारी नंतर जर आपण कोंबड्यांची खरेदी थांबवलीच नाही तर आपलं कशा पद्धतीनं होऊ शकतं या ठिकाणी नुकसान। हे सगळं जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता 15 जानेवारी नंतर आपल्या सर्वांना 100% थांबवायचीच आहे कोंबड्यांची खरेदी। होय मित्रांनो, सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। ज्या सल्ल्याचा आपण या ठिकाणी योग्य पद्धतीनं अनुक्रमाने अनुपालन केलं तर 100% आपलं खूप मोठं या ठिकाणी हित साधणार आहे। कारण 15 जानेवारी नंतर जर आपण कोंबड्यांची खरेदी केली तर आपलं नुकसान होणार आहे, पण 15 जानेवारी नंतर कोंबड्यांची खरेदी थांबवली तर आपला फायदा होणार आहे। तो कसा हे सगळं समजावून सांगणार आहे, म्हणून एवढीच विनंती करतो की आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा। प्रथम हे समजावून सांगतो की 15 जानेवारी नंतर काय होत असते। लक्षात घ्या मित्रांनो, 15 जानेवारी नंतर सूर्य हा उत्तरायणात प्रवेश करत असतो। उत्तरायण म्हणजे काय असते ते तुम्हाला समजावून सांगतो। बघा मित्रांनो, उत्तरायण आणि दक्षिणायन हे असं असते। तर उत्तरायण म्हणजे काय की सूर्य आता काय करत असतो, उत्तरायणात 15 जानेवारी नंतर प्रवेश करतो। म्हणजे काय होत असते की 15 जानेवारी नंतर हळूहळू दिवस हा मोठा होतो, तर हळूहळू रात्र ही या ठिकाणी जी आहे ती छोटी व्हायला लागते। याच्यामुळं काय होत असते की सूर्याचा जो प्रकाश आहे तो जास्त करून उत्तरायणात गेल्यामुळं पडत असतो। म्हणजे 15 जानेवारी नंतर आपल्याला सूर्याचा प्रकाश हा वाढताना दिसतो। म्हणजे 15 जानेवारी नंतर हळूहळू आपल्याला उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरू होते। म्हणजे काय होते मित्रांनो, लक्षात घ्या की 15 जानेवारी नंतर दिवसाचं तापमान हे वाढायला सुरू होते आणि रात्रीचं तापमान मात्र हे जशास तसं थंड असते। मग अशा परिस्थितीमध्ये हे वातावरण दुहेरी बनते आणि ह्या दुहेरी वातावरणाचा खूप मोठा फटका कोंबड्यांना बसत असतो। कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की कोंबडी ही शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे। मग वातावरणामध्ये जो बदल होत असतो त्या बदलाचा प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती होतो। एकतर लक्षात घ्या, दुहेरी वातावरण असते त्यावेळेस कोंबडी त्या वातावरणासाठी जुळून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करते। पण हे शर्थीचे प्रयत्न करत असताना जर वातावरणाशी जुळून घेण्यात असक्षमता झाली तर मात्र कोंबडींवरती आजार येत असतात आणि याच्यामुळं कोंबडी दगावण्याचं प्रमाण 15 जानेवारी नंतर वाढायला सुरू होते। आपण नेहमी ऐकतो की आपले जे जुने जाणते लोक आहेत ते असं म्हणतात की 15 जानेवारी नंतर आपल्या कोंबड्यांवरती मर हा आजार येतो।
म्हणजे 15 जानेवारी नंतर म्हणजे कसं लक्षात घ्यायचं, की सक्रात झाली, की कोंबड्यांवरती मर हा आजार येतो. हा कशामुळे येतो ते तुम्हाला प्रथम समजावून सांगतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, 15 जानेवारी नंतर वातावरणात बदल होतो आणि 15 जानेवारी नंतर जो वातावरणात बदल होत असतो, त्यामुळं काय होते, की कोंबडीला या वातावरणाशी जुळून घ्यायला फार अडचण निर्माण होतात आणि अशा परिस्थितीमध्ये कोंबडीच्या शरीरातील शक्ती खर्ची झाल्यामुळं कोंबडी त्या ठिकाणी आजारी पडत असते आणि या आजारपणातच कोंबडीचा जीव जात असतो. यामुळंच असं मानलं जातंय, की 15 जानेवारीनंतर कोंबड्यांवरती आजार येण्याचं प्रमाण हे अधिक होत असते. मग याच्यामुळेच मी तुम्हाला समजावून सांगतो, की बाबा 15 जानेवारीनंतर कोंबड्यांवरती आजार अधिक येणार आहेत. मग अशा परिस्थितीत आपल्याला अजिबात 15 जानेवारीनंतर कोंबड्यांची खरेदी करायचीच नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, की ज्यावेळेस 15 जानेवारीनंतर आपण कोंबड्यांची खरेदी करतो, त्यावेळेस ती कोंबडी एका जागेवरून दुसऱ्या जागी आणतो. अशा परिस्थितीमध्ये त्या कोंबडीला या वातावरणासह जुळवून घेण्यात अत्यंत अडचण निर्माण होते आणि अशा परिस्थितीमध्ये चांगली टवटवीत असणारी कोंबडीसुद्धा 100% आजारी पडू शकते. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा जो कालावधी आहे, याच्यामध्ये कोंबड्यांवरती आजार येण्याचं प्रमाण हे अधिक असते. कोंबड्या आजारी पडून एक्सपायर होण्याचं प्रमाण अधिक असते. याच्यामुळे आपल्या सर्वांना हात जोडून मी कळकळीची विनंती करतो, की 15 जानेवारीपासून 15 फेब्रुवारीपर्यंत आपल्या सर्वांना अजिबात कोंबड्यांची खरेदी करायचीच नाही. आणि जर बळजबरी आपण 15 जानेवारीनंतर कोंबड्यांची खरेदी करत असाल, तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो, की तुमच्या फार्मवर आजार येणार म्हणजे येणार. त्याच्यामुळे असं म्हणू नका, की सर तुम्ही काय वाईट साईड बोलतात, अपशकुनासारखं बोलतात. पण मला सांगा, की जे घडू शकते, जे घडण्याची दाट शक्यता आहे, ते जर मी तुम्हाला वारंवार समजावून सांगत आहे, की बाबांनो असं घडू शकते, कृपया अशी चूक करू नका आणि तरी देखील तुम्ही अशी चूक करत असाल, तर मला सांगा. मग त्याच्यापुढे बोलण्यासारखं काही राहतंय का? तर अजिबात नाही. तर अशा पद्धतीनं मित्रांनो लक्षात घ्या, की 15 जानेवारीनंतर वातावरणात जो बदल होतो, त्या बदलामुळे कोंबड्यांवरती आजार येण्याचं प्रमाण वाढते. म्हणून तुम्हाला विनंती करतो, की 15 जानेवारीनंतर अजिबात कोंबड्यांची खरेदी करू नका. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, की होतंय कसं, की आपण 15 जानेवारीनंतर 4 कोंबड्या चांगल्या दिसल्या म्हणून आणल्या आणि त्याच्यातील एखाद्या कोंबडीवर जर आजार असेल आणि त्या कोंबड्या आपल्या कोंबड्यांसोबत मिसळल्या, तर तुम्हाला सांगतो होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही आणि आपला संपूर्ण फार्म हा 4च दिवसात उद्ध्वस्त होऊ शकतो. म्हणून तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो, की अजिबात 15 जानेवारीनंतर कोंबड्यांची खरेदी करायचीच नाही. कोणी म्हणलं, की बाबा फुकट भाव घेऊन जा, तरी देखील एकही कोंबडी, एकही पिल्लू 15 जानेवारीनंतर आपण आपल्या फार्मवरती आणायचं नाही. तर अशा पद्धतीनं मित्रांनो या ठिकाणी आपण काम करायला हवं. जर अशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं नियोजनानं काम केलं, तर गॅरंटीनं सांगतो आपलं अजिबात या ठिकाणी नुकसान होणारच नाही. म्हणून स्वतःचं नुकसान टाळण्यासाठी आपण सर्वांनी आता 15 जानेवारीनंतर 100% थांबवायची आहे कोंबड्यांची खरेदी. आणि जर आपण सर्वांनी 15 जानेवारीनंतर कोंबड्यांची खरेदी थांबवली, तर गॅरंटीनं सांगतो तुमचं नुकसान हे अजिबात होणार नाही. पण जे कुक्कुटपालक बांधव 15 जानेवारीनंतरही कोंबड्यांची खरेदी करतील, त्यांचं नुकसान कुणीही टाळू शकणार नाही. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती, ज्यात आपण बघितलं, की 15 जानेवारीनंतर कोंबड्यांची खरेदी केली तर आपलं कशा पद्धतीने नुकसान होऊ शकते आणि 15 जानेवारीनंतर आपल्याला कोंबड्यांची खरेदीही का करायची नाही. व्हिडिओमध्ये दिली गेलेली ही माहिती आपणास कशी वाटली, आपण सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की अशा पद्धतीचं बारीक-सारीक मार्गदर्शन आपल्याला अत्यंत महत्त्वाचं असतंय. पण हे मार्गदर्शन जे असते ते योग्य वेळी काय आपल्याला मिळत नाही. मग हे असं अचूक मार्गदर्शन जर प्राप्त करायचं असेल, तर या ठिकाणी आपण नशीब पालटणाऱ्या ज्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंगचा मी या ठिकाणी उल्लेख करतोय, त्याच्यामध्ये सामील होऊ शकतात. ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते व ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन आपण लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात, या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कृपया करून आजच सामील व्हा, ज्यामुळं तुमचं नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही.
मग ही ऑनलाईन ट्रेनिंग कधी असते व यात कशा पद्धतीनं सामील व्हायचे ते 2 मिनिटात सांगतो. ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. त्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर घेतल्या जाते. त्यानंतर वेदर बुलेटिन की बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती कशा पद्धतीनं प्रतिकूल परिणाम होणार व त्यापासून कोंबड्यांचा कशा पद्धतीनं बचाव करायचा याबद्दल माहिती व मार्गदर्शन. आणि सरते शेवटी सेगमेंट नंबर 3 जे आहे त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर. तुमच्या मनात जी काही प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिली जातात. इतर दिवशी काही प्रश्न असतील तर दुपारी 3 ते 8च्या दरम्यान तुम्ही लखन सरांना 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करून विचारू शकता. मित्रांनो, या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये 5 उद्दिष्ट आहेत, ज्याच्यामध्ये पहिलं उद्दिष्ट काय की तुमच्या कोंबड्यांचा खाद्य खर्च 80% कमी करून देणे, कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी आदर्श व मजबूत शेड तयार करण्यासाठी पूर्ण मदत, ज्यामुळं तुमच्या पैशाची बचत होईल, ज्यामुळं आपल्या जागेची बचत होईल, वेळेची बचत होईल. त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन, तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग, फीडिंग आणि वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन. आणि त्याचबरोबर कोंबडी व पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन. आणि लसीकरण करून सुद्धा कोणता आजार आला तर तो ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल माहिती, ज्यामुळे मृत्यूदर कमी राहील. आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दल मार्गदर्शन. तर अशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते, ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होऊ शकतो परिपूर्ण. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर तात्काळ तुम्ही संपर्क साधा. लखन सरांची नंबर आहे 84 21 82 62 62. जसा तुम्ही लखन सरांना कॉल केला ते फोन उचलतील. त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 स्वतःचं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवतील. यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे मिळते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होऊन जातो परिपूर्ण. जर खऱ्या अर्थानं करायचं असेल कुक्कुटपालन, कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील, ज्यामुळं लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होईल आपल्याला या ठिकाणी परिपूर्ण. तर यासाठी संपर्क साधा. लखन सरांशी नंबर 84 21 82 62 62. मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी मी प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तयार होण्यासाठी आपण सर्वांनी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. व्हिडिओमधील ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही प्रश्न असतील तर पाठवत चला. येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ होता. कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला तर लाईक करा, कुक्कुटपालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो. खूप खूप आभार.